पवित्र शास्त्र बायबल सांगतो आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेलं नाही. माणसाची तारण माणसाला तारण मिळवण्यासाठी पवित्र शास्त्र बायबल सांगतो, आकाशाखाली मनुष्यांमध्ये फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची नावच आहे. त्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. आमचे भाऊ जोसने सांगितले, वधस्तंभावर येशूने केलेला कष्टाबद्दल तुम्ही थोडासा बोलावं. वधस्तंभावर किंवा त्या क्रूसावरती प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला कष्ट, त्याच्याबद्दल सांगण्याच्या पूर्वी येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने कोण आहे ते आपण समजायलाच पाहिजे. आपण त्यासाठी एक वचन वाचूया. योहान शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय 16वा वचन. मी काय करतो, मी तुमच्यासाठी वाचतो. अध्याय योहान शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय त्याच्या 16वा वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पवित्र शास्त्र बायबल त्याच्यामधला वचन योहान शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय 16वा वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ह्या वचनामध्ये आपण काही शब्द आपण पाहू शकतो. देवाने जगावर म्हणजे जगामध्ये असणारा मला आणि तुम्हाला देवाने जगावर एवढी प्रीती केली, म्हणजे देवाने माझ्यावर आणि तुमच्यावर एवढी प्रीती केली की
केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि त्या वचनामध्ये त्या जगावर ह्या त्या शब्दाच्या ऐवजी आपण आपलं नाव टाकू शकतो. तर आपण कसं म्हणू शकतो? आपला नाव आपण हा वचनामध्ये टाकला तर आपण असं वाचू शकतो की समजा मी माझ्या नाव याच्यावर टाकले तर देवाने राजूवर एवढी प्रीती केली, किंवा देवाने आमचा भाऊ सचिन पावळेला एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की सचिन पावळे आमचा भाऊ सचिन पावळे जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर सचिन पावळेला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमचा भाऊ सचिन पावळे पण त्या नावाच्या ऐवजी आपण आपल्या प्रिय लोकांच्या देवाने अडोनी बल्लप्पाला एवढी प्रीती केली, किंवा देवाने सुरेंद्र काकाला एवढी प्रीती केली की, असं आपण आपलं नाव त्या वचनामध्ये टाकू शकतो. जगावर म्हणलं तर मला आणि तुम्हाला देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. मला ह्यावेळी एकच गोष्टी तुम्हाला सर्वांना सांगायच्या आहे. पवित्र शास्त्र बायबल त्याच्यामधलं वचन सत्य आहे. प्रभू येशू म्हणतो मीच मार्ग सत्य व जीवन आहे. पहिली गोष्ट आपण ह्या वचनामध्ये आपण बघू शकतो की देवाने आमच्यावर प्रेम करतोय. देवाने जगावर किंवा देवाने माझ्यावर आणि तुमच्यावर प्रीती करतो. प्रेम करणारा माझ्यावर आणि तुमच्यावर प्रेम करणारा एक देव आहे. अनेक प्रेमामध्ये आपण फसून आलो. ह्या जगामध्ये अनेक प्रकारचा प्रेम असतो. पण काय आहे, ह्या जगामध्ये जो प्रेम आहे माणसाला फसवतो,
लोक स्वार्थीपणेसाठी एकमेकावर प्रेम करत असतो, पण पवित्र शास्त्र बायबलमध्ये जो प्रेमाबद्दल, जे प्रीतीबद्दल सांगितलेलं आहे, त्या देवाच्या प्रेमामध्ये सत्य आहे. ह्या वचनामध्ये आपण सांगतो की पहिली गोष्ट, देवाने आमच्यावर प्रेम करतोय. तुम्ही लोकांवर देव प्रीत करतोय. आपण कोणत्याही भाषा बोलतो, आपण कोणत्याही वेगवेगळा भाषा बोलत असतो, काही हरकत नाही. आपण सर्व देवाने निर्माण केलेला देवाची लेकरू आहोत. बायबल ज्या देवाबद्दल आम्हाला सांगतो ते देव कसा आहे? बायबल ज्या देवाची ओळख आपल्याला करून देतोय, त्या देव कसा आहे? आपले देव कोण आहे? बायबल ज्या देवाबद्दल ह्या जगाला ओरडून सांगतोय, मोठ्याने सांगत असतोय, आपण बायबल ज्या देवाबद्दल सांगत असतो त्या देव कसा आहे, काय काय केलेलं आहे, आपण काय करूया त्यासाठी पवित्र शास्त्र बायबलमध्ये पहिला पुस्तक आहे उत्पत्तीचा पुस्तक, त्याचा पहिला अध्याय, त्याचा पहिला वचन आपण वाचूया. मी तुमच्यासाठी वाचतो. पवित्र शास्त्र बायबल त्याचा पहिला पुस्तक उत्पत्तीचा पुस्तक पहिला अध्याय, त्याचा पहिला वचन सांगतो की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तर आपला देव कोण आहे? बायबल म्हणजे आमच्यावर, आम्ही पहिला, मला क्षमा करा, इथल्या ते लाईट गेलेले आहे. ते लाईट कधी येईल काही माहीत नाही, पण काही असो, आपण त्या वचनामध्येच आपण जरा थोड्या वेळ मनन करूया. आपण पहिल्यांदा आपण असा त्या वचन आपण वाचलो, काय बरं काय टॉर्च करते, मला माफ करा, लाईट गेली, मी तर लाईटची बंदोबस्त करतोय. आपला ते इकडे ओके बस आपल्यामध्ये एक टॉर्च आहे, काही हरकत नाही. येशूने म्हणला, मीच जगाचा प्रकाश आहे.
आपण ह्या जगामध्ये जीवन जगताना ह्या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये अंधार असो काही असो, माझ्या बायकोने आता थोडासा लाईट वगैरे आणतो, काही हरकत नाही. थँक्यू. मी ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. माझ्या पत्नीने ते टॉर्च आणून दिले. बायकोचा आभारी आहे. धन्यवाद. आपण त्या वचनामध्ये आपण परत येऊया की आपल्यावर प्रेम करणारा देव आहे. त्या देव कसा आहे, त्या वचन सांगतो की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. आमच्यावर प्रेम करणारा परमेश्वराची स्वभाव किंवा त्यांची कृत्ये काय आहे की आकाश व पृथ्वी उत्पन्न केलेला जो परमेश्वर माझ्यावर आणि तुमच्यावर प्रेम करतोय. ह्या सगळ्यात मोठा प्रेस लॉर्ड लाईट आहे. माफ करा, काही अडथळा आले. आपल्यावर प्रेम करणारा देव कोण आहे? आकाश व पृथ्वी निर्माण केलेला जो परमेश्वर माझ्यावर आणि तुमच्यावर प्रेम करतोय. हालेलुया. आपण त्या तिसरा उत्पत्तीच्या पुस्तक पहिला अध्याय त्याचा तिसरा वचन सांगतो. तेव्हा देव बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. काय झाला? तेव्हा देव बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. आपला एका शब्दाने, आपला वचनाने प्रकाशाला त्याने उत्पन्न केले. आपण त्या तिसऱ्या वचनामध्ये आपण ते वाचू शकतो की तेव्हा देव बोलला, प्रकाश होवो, प्रकाश झाला. आपण अजून काही वचन आपण पाहूया. स्तोत्रसंहिता 136 त्याच्या 1 ते 9 आणि 23 आणि 25. त्याच्या 14 वचन सांगतो की देवाधी देवाचे, आपल्यावर प्रेम करणारा देव कोण आहे? देवाधी देव, चांगला देव. दुसऱ्या ह्या ठिकाणी सांगतो की प्रभूंच्या प्रभू, आकाश व आपल्यावर प्रेम, जो देव आपल्यावर प्रेम करतो तो कोण आहे? आकाश व पृथ्वीचा निर्माण करता. दुसरी, प्रकाशाला, सूर्य व चंद्राला, ताऱ्यांना निर्माण केलेला जो परमेश्वर माझ्यावर आणि तुमच्यावर प्रेम करतो. हे सगळ्यात मोठा एक सुवार्थ आहे. आकाश व पृथ्वी निर्माण केलेला जो परमेश्वर आमच्यासारखे किडा माणसाला
माणसांवर प्रेम केले. आणि खाली आपण वाचतो की ज्याने बुद्धी चातुर्याने आकाशाचा निर्माण केले, ज्याने बुद्धी चातुर्याने आकाशाचे निर्माण केले, त्या देव तुमच्यावर प्रेम करतोय. आणि दुसरी, ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारली, ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारली, त्या देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि अजून खाली सांगतो की ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या, त्या देव माझ्यावर आणि तुमच्यावर, विशेष करून ह्या पूर्ण जगावर प्रेम करतो. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला. आपला देवाने काय केले? ज्याने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला. सूर्याला कोण निर्माण केला? आमच्यावर प्रेम करणारा जो देव. आपल्याला देव अजूनही प्रेम करतो, किंवा आमच्यावर प्रेम करणारा जो देव आजपर्यंत जिवंत आहे, त्याचा पुरावा आहे. तुम्ही दिवसात आपण बाहेर पडून जरा वरती बघून पहा, सूर्य आहे अजून. रात्री बाहेर पडा आणि त्या आकाशामध्ये बघा, चंद्र आहे, तारे आहे. हे सगळं आपल्याला पुरावा देतो आमच्यावर प्रेम करणारा देव जिवंत आहे आज पण. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला. सूर्याला कोण निर्माण केला? देवाने निर्माण केला. तर सूर्यदेव हा आहात काय? सूर्य काय देव आहे? नाही. देवाने निर्माण केलेला एका वस्तू आहे सूर्य. सूर्यदेव नाही. आपल्यावर प्रेम करणारा जो परमेश्वराने सूर्याला निर्माण केले. कशासाठी? ज्याने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला. देवाचा वचन सांगतो, सूर्य देव नव्हे, पण देवाने आम्हाला उजेडासाठी निर्माण केलेला एका वस्तू आहे सूर्य. सूर्य काय देव नाही. देवाने निर्माण केलेला एका छोटा एक बल्बसारखा एक गोष्टी आहे सूर्य. आणि खाली आपण वाचतो स्तोत्रसंहिता 136 अध्याय. आपण वाचताना आपण खाली पाहू शकतो, ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले. आपण सूर्यदेव नाही, चंद्र किंवा तारे देव नाही, पण काय आहे? देवाने निर्माण केलेला आमच्यासाठी, आपल्यासाठी
देवाने निर्माण केलेला त्याच्या वचनाने प्रकाश होवो प्रकाश झाला. एवढेच. सूर्य चंद्र याच्यापेक्षा मोठा एक महान परमेश्वर आहे, माझ्यावर आणि तुमच्यावर प्रेम करणारा देव. असा एक भयंकर देव, महान देव आहे. पवित्र शास्त्र आम्हाला ओळख करून देणारा एक देव. माझा मराठी इकडे तिकडे जरा चुकतोय, मला ते कळून येते, पण मला माफ करा. देव तुमच्या मनाला ह्या वचन सगळं समजवतील ह्या माझ्या खात्री आहे. अगोदर आपण वाचलो, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने माझ्यावर आणि तुमच्यावर एवढी प्रीती केली, जो कोणी देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने माझ्यावर आणि तुमच्यावर प्रीती करून का दिला? आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. काय दिला? देवाने आमच्यावर प्रेम करून आपल्यासाठी काय दिला? आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या पुत्राचा नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त? आकाश व पृथ्वी निर्माण केलेला जो परमेश्वर, जो महान देव, जो पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त. तुमच्या मनामध्ये बरेच काय शंका डाऊट वगैरे येत आहे, मला ते कळतो, पण हे सगळं मी तुम्हाला सविस्तर नंतर सांगतो. देवाला पुत्र आहे का? देवाला पुत्र कुठून आली? आई कोण आहे? हे सगळे शंका आहे तुमच्या मनामध्ये, मला माहीत आहे. पण आता तुमच्या मनामध्ये एका शब्दात मी बोलतो, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे म्हटलं तर देवाचा पुत्र. प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण ते वाचलेला वचनामध्ये सांगलेला, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी दिला. अशासाठी की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये कशासाठी आला? अशासाठी की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये,
तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येशू ख्रिस्तावर जो विश्वास आहे, ह्या वचनामध्ये नाच सांगतो, सार्वकालिक जीवन सांगतोय. मला शब्द ज्या ज्या कानापर्यंत पोचत आहे त्या सर्वांना हे काय पूर्णपणे कळून येत नाही, ते मला माहीत आहे. पण मी तुम्हाला नंतर हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगतो. ह्या व्हिडिओ जास्त लांब करू शकत नाही, पण काही शब्द मी अजून काही शब्द बोलून हे मी इथे संपवू इच्छितो. मी तुम्हाला पार्ट 2 म्हणून, म्हणजे दुसरा भाग म्हणून मी तुम्हाला माझ्या संदेशाची दुसरा तिसरा ते भाग वगैरे टाकू शकतो. ह्या वचन आपण अगोदर वाचलेला त्या वचन, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ह्या वचन आपल्याला माहिती होण्यासाठी आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाऊन बघायलाच पाहिजे. माणसाची निर्माण, माणसाला देवाने कसा घडवलं, माणसाच्या जीवनामध्ये काय झाला, येशू ख्रिस्ताची गरज काय होता, प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये येण्याची काय गरज होता. आपण वधस्तंभावर किंवा त्या क्रूसावर येशू ख्रिस्ताला कशाला मारून टाकली, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता सध्या ह्या व्हिडिओ जास्त लांब करणे शक्य वाटत नाही. मी तुम्हाला दुसरा भाग म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला वचनातून बोलू इच्छितो. एवढा वेळ माझे शब्द ऐकला किंवा ह्या वचनावर कान देऊन ह्या संदेश ऐकल्याबद्दल तुम्हाला सर्वांनी माझी आभारी आहे. आपण पुढच्या वेळी भेटूपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या शांती तुम्हाला सर्वांबरोबर असो. माझी मराठी एवढी चांगलं नाही ते मला माहीत नाही. मराठी भाषेवर मला खूप प्रेम आहे. मराठी लोकांवर मी प्रेम करतोय. विशेष करून कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केले
आणि माझा एक मोठा भाऊ आहे लाटे साहेब. त्यांनी मी त्या लाटे साहेबांकडून मराठी मी शिकलो थोडेफार. खूप चांगला माणूस आहे लाटे साहेब. देवाचा सेवक. त्यांना सुद्धा मी ह्यावेळी लाटे साहेबांची सुद्धा स्मरण करतो. त्यांना पण मी आभार मानतो. मी जे मराठी बोलतोय ते तेवढी चांगलं आहे ते मला माहीत नाही, पण वचन सांगतो परमेश्वर किती चांगला आहे त्याची अनुभव घेऊन पहा. मी बोलणारा ह्या तुटल्या मी आता बोलणारे हे जो मराठी भाषेतून देव तुम्हाला सर्वांना त्यांच्या वचनाचा जो खोला आहे. मला तुमच्याबरोबर दुसरं काही नाही बोलायचे, फक्त वचनच बोलायचे. आपण उपासना करू शकतो. उपासना चांगली आहे, गाणे म्हणणे चांगलं आहे, प्रार्थना करणे चांगलं आहे, प्रार्थनेमध्ये येणे चांगलं आहे, सहभागिता चांगला आहे. पण देवाचा वचन माणसाच्या हृदयामध्ये, माणसाच्या मनामध्ये काय करतो? परिवर्तन, बदल आणतो. फक्त देवाची वचन माणसाला बदलू शकतो. गाणे म्हणा, प्रार्थना करा, सहभागिता करा, काही हरकत नाही, पण देवाचं वचन ऐकणे फार महत्त्वाचे आहे. आपण परत पुन्हा भेटूपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुमच्या सर्वांबरोबर असो. धन्यवाद.